मराठीच्या मुद्द्यावरून 5 तारखेला ठाकरे बंधूंचा मेळावा आहे। पण मीरा भाईंदरमध्ये मनसेच्याच विरोधात मोर्चा निघाला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाराला मारहाण केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटलाय। मनसेने या मोर्चात मागे भाजप असल्याचा आरोप केलाय, तर भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेची दादागिरी सहन करणार नाही असाही इशारा दिलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा मेळावा 5 तारखेला होणार आहे। तर दुसरीकडे मनसेच्या विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला। मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोधपूर स्वीट्सच्या मालकाला मारहाण केली आणि त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मोर्चा काढला। पण हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भाजपनं काढला असा आरोप मनसेनं केला आणि आता मनसेही मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढणार असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय। हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे। बळजबरी व्यापारी जमा करण्यात आले आणि भारतीय त्यात मोर्चात पूर्णपणे तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या मोर्चामध्ये दिसत आहेत। हा मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसाचा अपमान आहे। आमची पुढची भूमिका असणार आहे, आम्ही देखील अशाच प्रकारचा एक इथल्या आगरी कोळी समाजातल्या लोकांना एकत्र करून मीरा भाईंदरमधल्या जे काही मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र करून एक मोर्चा आम्ही पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काढणार। हा आमचा मोर्चा कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही, हा आमचा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा, हा भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरच्या विरोधात असेल। एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिम्मत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, म्हणून असे कोण काय करत असतील त्यांना मी गाडी देतो, जा ना आता नळ बाजारला जाऊन उभा राहा। तो काय तिकडले असलेले फेरीवाले जे मटण विकतात ते काय मराठीमध्ये बोलतात? तिथे आपली हिंमत दाखवायची नाही, सगळी छाती ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची। तिथे सांग मराठी में बोलो, मग कुठून आजान काढतील दिसेल। ज्या व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली ही घटना 29 जूनची आहे। हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेनं जल्लोष केला। त्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानात गेले। इथं मराठीवरून वाद होऊन व्यापाऱ्याला मारहाण झाली। महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? जो भी उस दिन हुआ मेरे को मारपीट किया वो गलत था, इसलिए हम लोग सब मिलके आज मेरे में हुआ और कल दूसरे में नहीं होना चाहिए। और हम व्यापारी है तो उसको हम आगे से ऐसी घटनाएं नहीं होनी चाहिए, इसलिए हमने जो मोर्चा किया व्यापारी भाइयों ने, हम और मीरा भाईंदर के व्यापारी भाइयों ने, उन्होंने बोला कि आप बंद करके ऐसी घटना आगे से नहीं होना चाहिए, इसलिए हमने सब ये सब किया। अमराठी व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं सर्व अमराठी व्यापारी एकवटले आणि त्यांनी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला। सर जी, कहने का हक मराठी बोलने का है, पर कैसा है ना, आप रिस्पेक्ट से कीजिए, किसी को मतलब बोलिए, कानून हाथ में मत लीजिए। कानून हाथ में लेने का किसी का अधिकार नहीं है। हम मां सम्मान करते हैं, पर कानून हाथ में मत लीजिए। आरोपियों को सख्त से सख्त सजा दीजिए और व्यापारी के ऊपर ऐसा अत्याचार मत कीजिए। मारवाड़ी कौम को कमजोर मत समझिए, हम सब एक साथ है, ऐसा कुछ नहीं है।
ऑलरेडी दंगा फसाद चल ही रहे हो, ये ऑलरेडी आपस में फूट डालने का काम कोई मत कीजिए। मारपीट का हम विरोध करते हैं। मैं बस मनसे को ये संदेश देना चाहता हूँ कि हिंदू समाज पहले से ही जिहादी आक्रमण को झेल रहा है। जो लव जिहाद, लैंड जिहाद जो हो रहे हैं उसके विरुद्ध हम संघर्ष कर रहे हैं। तो अगर हिंदू समाज के अंदर ही गैर मराठी भाषित लोगों को अगर मारा जाएगा तो इससे हिंदू समाज कमजोर होगा। पण भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी वोट बँकेसाठी मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढल्याची टीका मनसेनं केली आहे। तर सत्ताधारी भाजप असो किंवा शिंदेच्या शिवसेनेनं मनसेची गुंडगिरी चालणार नाही असा इशाराच दिला। हे सगळं जे केलंय ना ते भारतीय जनता पक्षाने केलंय, कारण त्यांना मराठी माणसाबद्दल प्रचंड चीड आहे। हे दाखवतात मराठी माणसाच्या बाबतीमध्ये। पण हे राग ही जी सगळी आहेत ना, मेहता फिता ही सगळी पिल्लावर इथली ही मराठी माणसाच्या विरोधात असलेली लोक आहेत। ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची जी काही महाराष्ट्र सैनिक ज्यांनी मारलं होतं त्यांना स्वतः पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यांना पोलिसांसमोर हजर केलेली आहे आम्ही। त्याच्यानंतर ही जी नाटकं चालू आहेत ना, ही नौटंकीची जी चालू आहे ना, ती भारतीय जनता पक्ष मतांच्या राजकारणासाठी करते आहे। अनेक व्हिडिओ त्यांचे जे दाखवलंच कधी गेले नाही, किती वेळा शिवीगाळ करतात, किती वेळा मारहाण करतात, कधी कधीच तो व्हिडिओ बाहेर येतात, सगळे दाखवलंच पाहिजे। परंतु आमचं परत म्हणणं आहे, एखाद्याकडनं काही चूक होत असेल असं वाटत असेल तर तुम्ही तक्रार करा, कोर्टात जा, सरकारकडे जा, पण स्वतःहून मारहाण करणं हे खपून घेऊन जाणार नाही। अविनाश जाधवने जे काही आरोप केले सगळे ते आहेत, त्याला आम्ही निषेधच करतोय। उगाच त्याला कुठल्या भाषेमध्ये बोल, ह्या भाषेत बोलावं, त्या भाषेत बोलावं म्हणून जर त्याला जबरदस्ती केली जात असेल आणि मराठीचा मुद्दा घेऊन जाणीवपूर्वक स्वतःचं काहीतरी त्यांना स्वार्थ साधायचा असेल, यासाठीच कोणी जर व्यापाऱ्यांना असं मारहाण केलं असेल तर त्याचा मी निषेध करतो। मी स्वतः त्या रात्री त्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली, मी पोलीस स्टेशनलाही फोन केला आणि पोलिसांना स्पष्टपणे आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अशी गुंडगिरी एखाद्या मराठीच्या मुद्द्यावर कोणी करत असेल तर चुकीचं आहे। व्यापाऱ्याला मारायची भूमिका जर कुणाची असेल तर त्याला आम्ही बिलकुल पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही खतपाणी देणार नाही। मराठीबद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल, किंबहुना शिकावं लागेल, शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे। पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला चोप देणं हे गैरकृत्य अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही, त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे। ऐन महापालिका निवडणुकीआधी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू झाल्याचं दिसतं। एका आकडेवारीनुसार मुंबई आणि ठाण्याचा विचार केला तर मराठीचा टक्का 35 ते 40%, तर उत्तर भारतीय टक्का हा 23%, तर गुजराती 11.50%, तर तमिळ 3% आणि मुस्लिम यासह इतर भाषिक 15% आहेत। महाराष्ट्रात आधीच पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरून जोरदार वाद सुरू आहे। त्यातच मराठी आणि हिंदीचा वाद आता व्यापाऱ्याला मारहाण करण्यापर्यंत आलाय। हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर 5 तारखेला उद्धव आणि राज ठाकरे जल्लोष करणार आहेत। पण अमराठी व्यापाऱ्याला मराठीवरून मारहाणीनंतर मनसेच्या विरोधात व्यापारी देखील एकवटले, म्हणजेच ऐन महापालिका निवडणुकीआधी वाद पेटला। गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।